नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक शाखेच्या सहआयुक्तपदी बदली, तर ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त यशस्वी यादव औरंगाबादचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू. आणि तूर खरेदी संदर्भातल्या जाचक अटी रद्द करून नव्यानं शासन निर्णय जारी करावा, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत 2017-18ची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सुमारे 31 लाख शेतकरी कर्जाच्या परिघाबाहेर गेले आहेत. त्यांना कर्ज पुरवठ्याच्या परिघात आणण्यासाठी अपर मुख्य वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीनं नियोजन करून सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्या बँका कर्जवाटपात अकार्यक्षम आहेत त्यांना व्यावसायिक बँकांशी जोडून त्या सक्षम केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावर्षी कृषी विकास दर 12.5% राहिल्याचं त्यांनी सांगितलं. उत्पादकता वाढवणं हे या हंगामाचं मुख्य उद्दिष्ट असून यंदाच्या खरीप हंगामात दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करून पीक कर्ज मेळावे आयोजित करावेत. कृषी विद्यापीठांनी पीक पद्धतीचं नियोजन करून शाश्वत पीक घेण्याबाबत गाव पातळीवर माहिती द्यावी. जलयुक्त शिवार, शेततळी, विहिरींची कामं युद्धपातळीवर करण्यात यावीत. कृषी आणि पणन विभागानं साठवणूक, अन्न प्रक्रिया उद्योगावर अधिक भर द्यावा, आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्या. हवामानाची माहिती देणाऱ्या महावेध प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या प्रकल्पामुळे हवामान अंदाजात अचूकता येणार असून कृषी संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तो सहाय्यक ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व 2065 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक सहआयुक्तपदी बदली झाली असून ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी काल औरंगाबादचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. औरंगाबाद शहराचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी, तर उपायुक्त संदीप आटोळे यांची गोंदियाच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. उस्मानाबादच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली दाटे तसंच औरंगाबाद इथलेच पोलीस अधीक्षक विनायक ढाकणे आता औरंगाबाद शहर पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहतील. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली असून मुंबई शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आता औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली असून नागपूर सीआयडीच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी काल औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पैठणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. जालन्याच्या पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आता जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहतील. जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्तपदी, तर लातूरच्या अपर पोलीस अधीक्षक लता फड यांची जालन्याच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे आता लातूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहतील. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी दौंड इथले राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक अजित बोराडे यांची नियुक्ती झाली आहे. माजलगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन यांची गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांची मुंबईचे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आता नांदेडचे पोलीस अधीक्षक असतील. नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांची बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूरच्या कामठीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची बदली झाली आहे.
परभणी पोलीस अधीक्षक नियती ठाकूर यांची चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळगे यांची परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून पुणे शहराचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची नियुक्ती झाली असून सध्याचे पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. ठाणे शहर पोलीस उपायुक्त पंढरीनाथ पवार यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून तर बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. मुंबई शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची नांदेड इथं नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून तर धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची औरंगाबाद इथं नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 31वा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. शासनानं तूर खरेदी संदर्भातल्या जाचक अटी रद्द करून नव्यानं शासन निर्णय जारी करावा अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तूर खरेदी संदर्भात नियोजनाचा अभाव असून शेतकऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हमीभावावर प्रति क्विंटल 450 रुपये बोनस देऊन 8 दिवसात तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी असंही ते म्हणाले. समृद्धी महामार्गामुळे या भागातला 90% शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं शासनानं समृद्धी महामार्गाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही मुंडे यांनी यावेळी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्यावर 2012 मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद अतिरिक्त सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. मोक्का प्रकरणातील आरोपी पोपट पवार याला अटक करण्यासाठी मोताळे त्याच्या घरी गेले असता आरोपीनं मोताळे यांच्यावर हा हल्ला केला होता. राज्यातल्या 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2440 ग्रामपंचायतींमधल्या 3909 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1, नांदेड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोटनिवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या 120, नांदेड 160, उस्मानाबाद 74, जालना 86 आणि लातूर जिल्ह्यातल्या 53 रिक्त जागांसाठी मतदान होईल. पीडित महिलांना पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळाल्यास महिला आयोग त्याचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं सुभेदारी विश्रामगृहात आयोजित महिला आयोग तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत त्या बोलत होत्या. महिलांच्या कौटुंबिक, कार्यालयीन तसंच सामाजिक सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील असल्याचं रहाटकर यावेळी म्हणाल्या. जालना जिल्ह्यात मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी AR चव्हाण तसंच पांगरी गोसावीचे ग्रामविस्तार अधिकारी SR आटोळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सातत्यानं गैरहजर राहण्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. जालना पंचायत समितीतल्या 2 कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात उशिरा येण्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं आहे. परिवहन विभागाची नवीन संगणकीय प्रणाली वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी PB जाधव यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परभणी जिल्ह्यातील 350 सुविधा केंद्रांमधून संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या नवीन प्रणालीत रोखविरहित व्यवहारांची सुविधाही उपलब्ध आहे. शेवटी काही ठळक बातम्या. कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक शाखेच्या सहआयुक्तपदी बदली तर ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त यशस्वी यादव आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.